देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते. आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून बच्चू कडू म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं आणि इथलं नेतृत्व शिंदेनी करावं. तुम्हाला काय वाटतंय? बच्चू भाऊ हे देशाचे नेते, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते. आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून 3-3.25 वर्ष जो 2029चा काळ आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्येच राहावं आणि या महाराष्ट्राला, या भारत देशामध्ये एक नंबरचं राज्य सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांचं महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य करावं ही माझ्या सकट महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे. याचा अर्थ 2029 नंतर त्यांचं केंद्रात प्रमोशन केलं जाईल असं म्हणायचंय का? मी 2029 म्हटलं, मी लय पुढे बोलत नाही, लय पुढच्या कापा मी मारत नाही. बच्चू कडू म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं आणि इथलं नेतृत्व शिंदेनी करावं. तुम्हाला काय वाटतंय? बच्चू भाऊ हे देशाचे नेते, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते. आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून 3-3.25 वर्ष जो 2029चा काळ आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्येच राहावं आणि या महाराष्ट्राला, या भारत देशामध्ये एक नंबरचं राज्य सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांचं महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य करावं ही माझ्या सकट महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे. याचा अर्थ 2029 नंतर त्यांचं केंद्रात प्रमोशन केलं जाईल असं म्हणायचंय का? मी 2029 म्हटलं, मी लय पुढे बोलत नाही, लय पुढच्या कापा मी मारत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.